हा लक्षात नसल्यामुळे ते काय होतं, दिव्याखाली अंधार पडतो ना, तसं माईक माझ्या समोर आहे पण तुमचंच नाव माझ्याकडून राहिलंय. तर आज दुसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये आज आपण प्रवेश करू लागलो. कालपर्यंत आपण अनेक कथा श्रवण केल्या. कालपर्यंत आपण त्या भगवान परमात्म्याच्या लीलेचं महात्म्य श्रवण केले. कशा करता त्या ठिकाणी श्रवण करायचंय हे काल आपण श्रवण केलं. आणि कालची कथा कुठं थांबली होती सांगा? केतुऱ्याची कुठं थांबले? केतुऱ्याक म्हणले महाराज रात्रीच्या कीर्तनामध्ये एवढं हसलो त्या हसण्यामध्ये आमचं सगळं विसरून गेलो. म्हणले तुमची कथा काल ऐकलेली आहे की नाही? असेल असं बागला आणि महाराजांना तुम्हाला. महाराज कुठं थांबली होती कालची कथा आपली? तर महाराज या कथेचा श्रवण विधी काय आहे? कथा काय श्रवण करायची? कथा श्रवण करत असताना कशी श्रवण करायची? बरं, कथा श्रवण केल्याच्या नंतर काय तुम्हाला प्राप्ती होते? कथा श्रवण केल्याच्या नंतर तुमची आमची काय गती होणार आहे? आणि कोणीही कथा श्रवण केली, पिशाच योनीमध्ये गेला बिंदू, त्या बिंदुकाने श्रवण केली, त्याचाही काय झाला? उद्धार झाला. देवराजा नावाच्या ब्राह्मणाने श्रवण केली, त्याचाही उद्धार झाला. आणि अशी परम पवित्र अशी असणारी कथा ते आज या श्री क्षेत्र केतुरा गावामध्ये तुम्ही आम्ही श्रवण करू लागलो. तुम्ही आम्ही आज श्रवण करण्याकरता विराजमान झालेलो आहोत. आणि श्रवण करण्याकरता आज आपण या ठिकाणी बसलेलो. पण श्रवण करायची कशी करायची? तर सदा सेव्या शिवपुराण कथा सातत्याने श्रवण करायचे, सतत श्रवण करायचे. आणि जोपर्यंत सातत्याने श्रवण करत नाही तोपर्यंत तुम्हाला काय होणार नाही? त्याची प्राप्त होणार नाही. सतत करायची म्हणजे काय? म्हटले सप्ताह चालू आहे, त्याच्यातले 2 दिवस तू श्रवण करायला जा, तू 2 दिवस ऐकायला जा, मी 2 दिवस जातो आणि उरलेले 2 दिवस बाळ्याला पाठ. असं जमाल का? घरातले वाटून घेतलं. म्हटले 2 दिवस तू जा, 2 दिवस मी जातो आणि राहिलेले दिवस बाळ्याला पाठवू. तू जेवण हे करी, कथा श्रवण करी नाही. सतत काल श्रवण केली, आज श्रवण करायची, आज श्रवण केली, उद्याही श्रवण करायची, उद्या केली परवाही करायची, परवा केली त्याच्या तेरवाही करायची. ही जोपर्यंत कथा या ठिकाणी चालू आहे ना तोपर्यंत कथा श्रवण करावं. पण श्रवणाने काय होईल म्हटले? श्रवणाने काय होईल? तर श्रवणाने तेच होतं म्हटले, जसं की शेतामध्ये ज्वारी गहू पेरला आणि
हो.